राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज। तर राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये 7 ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार। तर नाशकात पावसाची विश्रांती। शहर परिसरात तुरळक सरींचा अंदाज। तर घाटमाथ्यावर मात्र 2 दिवस येलो अलर्ट। इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर या परिसरात जोरदार पावसाची शक्यता। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रांमध्ये दमदार पाऊस। मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं। तर सद्यस्थितीमध्ये 10,77,907 लिटर पाणी जमा। मुंबईला एप्रिल 2026 पर्यंत पाणी पुरवणार। पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 21 टीएमसी पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये सुद्धा पाण्याची पातळी 74% गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाणीसाठा। राजापूर तालुक्यातल्या अर्जुना धरण आता पूर्ण क्षमतेनं भरलं। तर धरणाच्या सांडव्यातनं विसर्ग सुरू। विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर आता ओसरला। रामकुंड परिसरामध्ये भाविकांची गर्दी। तर सलग 3 आठवड्यांपासून गोदावरी नदीला आला होता पूर। हळूहळू जीवनमान पूर्वपदावर। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। त्या ठिकाणी 4097 क्युसेक पाण्याचा विसर्ग। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। काचेच्या पुलामुळे नापणे या धबधब्याच्या सौंदर्यात भर। रत्नसिंधू योजनेतून उभारण्यात आलेला हा काचेचा पूल। काचेच्या पुलावरून पर्यटकांना धबधब्याचं सौंदर्य निहाळता येणार। तर विरारमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारक आणि नागरिकांची तारांबळ। दिवसभर अधूनमधून पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता। हिंगोली तालुक्यातल्या नरशी ते कडती या मार्गावरील कयाधू नदीवरच्या पुलाचं काम संथ गतीनं। पर्यायी मार्ग नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। बारामती तालुक्यामध्ये नीरा नदीवरील कोल्हापुरी बंधारा ठरतोय जीवघेणा। बंधाऱ्यावरनं प्रवास करताना गाडी नदीत कोसळून अपघात। सुदैवानं चालक अगदी थोडक्यात बचावला। मद्यविक्री परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये अजित पवार नको। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची मागणी। तर अजित पवारांचे पुत्र जय पवार मद्य बनवणाऱ्या कॅपिटेज या कंपनीचे मालक। खरं तर अजित पवार अंबानी अदानींपेक्षा कमी नसल्याचाही टोला। जयंत पाटलांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातील निर्णय असून राजीनामा का दिला हे विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा। तर जयंत पाटील यांनी राजीनाम्याच्या वृत्तावर एकनाथ खडसेंची ही प्रतिक्रिया। मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते कांदिवली जनसंपर्क कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती। तर युनेस्कोच्या मान्यतेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण। भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे। मंत्रालय अलिबाग उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार। सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा। आता संभ्रम नको। 2 ठाकरेंची युती होणं गरजेचं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवर सामनाच्या रोखठोकमधून भाष्य। फडणवीस आणि शिंदेंबरोबरच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील। सामनातनं दावा। ठाकरे बंधू एकत्र येण्याआधी राज ठाकरेंची राजकीय कवायत। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मनातल्या भावना जाणून घेणार। मनसेचं इगतपुरीमध्ये उद्यापासून 16 जुलैपर्यंत शिबिर। जवळपास 125 शिबिरामध्ये पदाधिकारी सहभागी होणार। उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत 19 आणि 20 जुलैला प्रसिद्ध होणार। रोज तर दरम्यान राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवलाय। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाठ यांचा दावा। तर व्हिडिओ मॉर्फ केला की नाही फॉरेन्सिक लॅब ठरवेल। राऊतांचं प्रत्युत्तर। संजय राऊतांनी मुंबईच्या जनतेसाठी रखेल हा शब्द वापरला। तर उबाठाच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। भाजपच्या अतुल भातखळकर आणि राम कदम यांचा पलटवार। शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा राग अनावर। तर फूड अँड ड्रग्जचे अधिकारी फोन घेत नसल्यानं गायकवाड चांगलेच संतापले। बुलढाण्यातल्या पैनगंगा आश्रमशाळेतील 19 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यानंतर गायकवाड आक्रमक। लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांच्या निधीला विलंब। पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। बच्चूकडूंच्या 7/12 कोरा यात्रेचा आजचा 7वा दिवस। यवतमाळमध्ये डोळ्याला काळी पट्टी बांधत बच्चूकडूंचा पायी प्रवास। डोळ्याला काळी पट्टी बांधून कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी।
सातबारा कोरा यात्रेमध्ये बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांचं शेतात श्रमदान, कपाशीच्या शेतात केलं निंदण. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराजांसह पन्हाळ्यातल्या वीर शिवा काशीद यांच्या समाधीला अभिवादन. पंढरपूर इथून आलेल्या 50 बुलेटस्वारांसह शाहू महाराजांनी घेतला बुलेट राईडचा आनंद. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवाली सराटीमध्ये घेतली मनोज जरांगेंची भेट. तर जरांगेंच्या आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 96 मालमत्तांचं सर्वेक्षण पूर्ण, तर 5 पथकांद्वारे व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत. सरकार जंगल परिसरामध्ये 900 AI कॅमेरे बसवणार. वाघ गावामध्ये शिरताच अलार्म वाजणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. त्यामुळे नागरिकांमधली भीती कमी होण्यास मदत होणार. जंगल परिसरात 900 AI कॅमेरे बसवण्यात येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी वाघ वस्तीत येत असल्यामुळे अनेकांवर हल्ला झाल्याचेही प्रकार समोर आलेले आहेत. त्यामुळे वाघ जर वस्तीत येत असतील तर त्यामुळे या वाघ आणि त्यांच्या संख्या त्यांना शोधण्यासाठी AI कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. मुंबईमध्ये 4 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. तर जानेवारीपासूनच आतापर्यंत राज्यात एकूण 9,624 रुग्णांची नोंद, तर 41 जणांचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाची माहिती. मुंबईहून दुबईला जाणाऱ्या विमानाचं अद्यापही उड्डाण न झाल्यामुळे प्रवासी संतप्त. रात्री 1:30 वाजता हे उड्डाण अपेक्षित होतं, मात्र विमानाला उशीर झाल्यानं प्रवाशांची घोषणाबाजी. तांत्रिक कारणामुळे विमान उड्डाणाला उशीर, स्पाइसजेट कंपनीचं स्पष्टीकरण. अमरावतीमधील परतवाडा चिखलदरा या मार्गावर वाहतूक कोंडी, तर धामणगाव गढी चेक पोस्टवर वाहतुकीचं नियोजन नाही. दर शनिवारी आणि रविवारी अशा प्रकारे कोंडी होते. पर्यटकांची सध्या मोठी गर्दी. जळगाव आणि इंदूर हैदराबाद महामार्गाच्या योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं पूर्णा नदी पात्रामध्ये जनसंवादी आंदोलन. दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये यावेळी संघर्ष. शिंदे गटाचे स्थानिक आमदार आंदोलनात सहभागी. नांदेड जिल्ह्यातील बोगस डांबरी रस्त्याचा 4था प्रकार उजेडात. गोपालवाडी ते पांगरगाव या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा. 1,03,00,000 रुपयांच्या रस्त्याची काही महिन्यातच ही दुर्दशा. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात. अपघातामध्ये 2 महिला ठार तर 4 जखमी. मुंबईहून पुण्याकडे जात असताना अपघात झाल्याची माहिती. लोखंडी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकनं अचानक ब्रेक मारल्यामुळे पाईप दुचाकी आणि कारवर पडले. दरम्यान दुचाकीवरील आणि कारमधील महिला ठार. उल्हासनगरात रस्त्याच्या खोदकाम करताना जलवाहिनी फुटली. दरम्यान लालचक्की या रस्त्यावर ही घटना घडली. हजारो लिटर पाण्याची यामुळे नासाडी. परभणीमध्ये निवासी शाळेतनं मुलीचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मारहाणीमध्ये मृत्यू. उर्वरित पैसे न भरल्याचा राग मनात धरून संस्था चालकांकडून मारहाण. संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं खासदार संजय जाधवांचं आश्वासन.